महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या शिक्षण ऑनलाईन एज्युकेशन उपक्रमात मी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचं स्वागत करते. मी मधुरा गोडबोले, कालिना उच्च प्राथमिक मनपा मराठी शाळेमध्ये कार्यरत आहे आणि आपल्याबरोबर नेहमीप्रमाणे शिक्षिका आहेत मिनल परेरा. नमस्कार मुलांनो, मी मिनल परेरा, सिद्धार्थनगर मनपा मराठी शाळा गोरेगाव येथे कार्यरत आहे आणि आजच्या ह्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. मंडळी, 2021 या नववर्षाची सुरुवात झाली आहे. नवीन वर्षात आपण पहिल्यांदाच भेटत आहोत, तर सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा मी देत आहे. आपण नव्या दशकातही प्रवेश करत आहोत आणि छोट्या मंडळींनो, या दशकामध्ये मोठी होऊन तुम्ही सर्व तरुण बनणार आहात, कुटुंबाचे आणि देशाचे आधारस्तंभ बनणार आहात. या वर्षात आणि या दशकात खूप अभ्यास करायचा. आपण जेवढं शिक्षण घेऊ तेवढेच आपण समृद्ध बनत जाणार आहोत. आपलं जीवन या शिक्षणामुळे समृद्ध बनणार आहे. शाळा बंद आहेत, ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. याचबरोबर आणखीन एक शाळा असते बरं का. कोणती ते आता ओळखा. मी तुम्हाला एक कविता वाचून दाखवते. बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे वेली पशु पाखरे यांच्याशी गोष्टी करू. बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकूया त्या भुंग्यांचा, फुलपाखरांचे रंग दाखवित फिरते फुलपाखरू. बिनभिंतीची इथली शाळा, लाखो इथले गुरु. हिंडू ओढे धुंडू ओहळ, झाडावरचे काढू मोहळ. चिडत्या डसत्या मधमाशांशी जरा सामना करू. बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु. निसर्ग सगळ्यात काही सोपा नाहीये. इथे जशी उडती फुलपाखर आहेत तशा डसत्या मधमाशा सुद्धा आहेत बरं का. भल्या सकाळी उन्हात न्हाऊ, भल्या सकाळी उन्हात न्हाऊ, ऐन दुपारी पर्ह्यात पोहू. पर्ह्या म्हणजे छोटीशी नदी असते, त्याला पर्ह्या म्हणतात. संध्याकाळी मोजू चांदण्या, गडती त्याची करू. बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु. तर ही शाळा आहे, तो म्हणजे आपल्या आजूबाजूचा समृद्ध असा निसर्ग. आज आपण परिसर अभ्यास भाग 1 हा भाग बघणार आहोत आणि माहिती घेणार आहोत पर्यावरणासंदर्भात. तर आपण आता नेहमीप्रमाणे आपला पीपीटी जी आहे ती सुरू करूया. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी आणि आपला पाठ आहे पर्यावरण आणि आपण भाग 1 आणि आम्ही पाठ घेणारे आहोत मधुरा गोडबोले मॅडम आणि मिनल परेरा मॅडम. आपण वेगवेगळे उपक्रम देत असतो आणि विद्यार्थी स्वतःहून काही उपक्रम करतात. मला सांगायला अतिशय आनंद होतोय की काही विद्यार्थी स्वतःहून उपक्रम बाईंनी न सुचवता देखील स्वतः काही करून पाठवत असतात. ही विद्यार्थिनी आहे कुमारी सिद्धी मनोज शिरुडे. शाळेचं नाव आहे SCR कळंदरी प्राथमिक विद्यालय, चाळीसगाव आणि जिल्हा आहे तो जळगाव. स्त्रियांच्या शिक्षणाचा श्री गणेशा ज्यांनी केला त्या सावित्रीबाई फुले यांची जयंती असते 3 जानेवारीला. तर 3 जानेवारी रोजी तिने मला सावित्रीबाई फुले यांची माहिती पूर्ण स्वतः लिहिली आणि पाठवली आणि त्याचबरोबर एक गणपतीचं सुंदरसं चित्र सुद्धा पाठवलेलं आहे. त्यानंतर ही आहे अंजली दत्तात्रय माने, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव, तालुका मुखेड आणि जिल्हा आहे तिचा नांदेड. या विद्यार्थिनी आपला आधीचा पाठ झाला होता घरासंदर्भात, तर त्या पाठाचं सुंदर रेखाचित्र त्यातली बघून काढलेली आहेत आणि त्याशिवाय आपल्याला एक नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारं ग्रीटिंग ही बनवलं आहे. आणि हे ग्रीटिंग उघडल्यानंतर बघा असं 3 डायमेन्शनल असं ग्रीटिंग आहे. त्यामध्ये उघडल्यानंतर आतमध्ये अशा प्रकारे ते ग्रीटिंग दिसत होतं. तर खूप छान, खूप मेहनत घेतलेली आहे. शाब्बास अंजली. त्यानंतर आहे ही उर्वशी अमोल चांदोरकर, प्रबोधनकार ठाकरे शाळा शिवडी आणि हिच्या शिक्षिका आहेत स्वामिनी अधिकारी मॅडम. तर आपला जो पाठ झाला होता घरासंदर्भात, तर त्याची तिने मॉडेल स्वतः बनवली आहेत. नक्कीच हे करण्यासाठी खूप
वेळ लागला असणार. त्याचबरोबर पुढे टॅक्सी सुद्धा बनवली आहे, 2 मुलं बनवलेली आहेत. एक कौलारू घर आणि एक बहुमजली इमारत बनवलेली आहे. तर शाब्बास उर्वशी, खूप छान काम केलेलं आहे आणि यालाही खूप मेहनत लागली असेल नक्कीच. तर आम्ही या सर्व विद्यार्थ्यांना शाबासकी देतो. आणि आता आपला जो पाठ आहे पर्यावरण आणि आपण या भागाला सुरुवात करत आहेत मिनल परेरा मॅडम. मुलांनो, आता आपल्या धड्यामध्येच आहे, धड्याचं नावच आहे की पर्यावरण आणि आपण. मग पर्यावरण म्हणजे काय? तर वनस्पती किंवा प्राणी ज्या नैसर्गिक परिसरात जगतात, वाढतात, तेथील हवा, जमीन, पाणी, इतर सजीव, पर्जन्यमान, उंची, तापमान या सर्वांचा समावेश पर्यावरणात होत असतो. थोडक्यात म्हणायचं म्हणजे सजीवांच्या नैसर्गिक परिसरात पर्यावरण म्हणतात. सर्व सजीव व त्यांच्या सभोवतालचे पर्यावरण एकमेकावर अवलंबून असतात. सजीवांना त्यांच्या सभोवतालच्या पर्यावरणाशी जुळवून घ्यावे लागते किंवा अनुकूल असे स्वतःमध्ये बदल करावे लागतात. पर्यावरण व मानव यांचे परस्पर संबंध नेहमी बदलत असतात. पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पर्यावरण संरक्षण प्रत्येकाचे कर्तव्य आहे. 5 जून हा जगभर पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. मुलांनो, जगाची लोकसंख्या सुमारे 600 कोटी आहे आणि या सर्व लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आणि इतर गरजा सुद्धा भागवण्याच्या प्रयत्नामध्ये माणूस काय करतो? नवीन नवीन तंत्रज्ञान शोधून काढतो आणि ते वापरत असतो. हे चांगलं आहे, परंतु यासाठी मानव अधिकाधिक जमीन आणि जलस्रोत म्हणजे पाण्याचे साठे वापरत असतो. अन्नाची गरज भागवण्यासाठी जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी लागते. नवीन नवीन तंत्रज्ञान वापरावे लागते. जास्त पाण्याची आवश्यकता भासते. त्यासाठी नदीवर धरणे बांधणे, कालवे काढणे यासारख्या गोष्टी केल्या जातात. तसेच वस्त्रांची किंवा कपड्यांची गरज भागवताना विविध कारखाने, यंत्रसामग्री, कापड गिरण्या ह्या उभाराव्या लागतात आणि यावेळी जमीन, इंधन यासारख्या नैसर्गिक संपत्तीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. तसेच शेती, वसाहती, उद्योगधंदे, रस्ते, लोहमार्ग तयार करण्यासाठी सुद्धा खूप प्रमाणामध्ये मोकळी जमीन आवश्यक असते आणि यासाठी वेगवेगळ्या प्रकाराने जमीन मोकळी केली जाते आणि वेगवेगळे प्रकार अवलंबिले जातात. आता कोणकोणते प्रकार? तर काही ठिकाणी दलदलीच्या प्रदेशामध्ये किंवा खोलगट भूभागामध्ये भराव घालून त्या जागी जमिनीचे सपाटीकरण केले जाते. आता दलदलीचा प्रदेश म्हणजे काय? तर काही ठिकाणी पाणथळ भाग असतो. चिखल आणि गाळ यांनी भरलेली अशी पाणथळ जागा म्हणजेच दलदल. आणि ह्या दलदलीमध्ये जमिनीतील पाण्याची पातळी जमिनीच्या भूपृष्ठाच्या वर आलेली असते आणि अशा ठिकाणी मातीचा भराव घातला जातो. दलदलीचे प्रदेश म्हणजे पडीक जमीन किंवा अनुत्पादित जमीन अशी एक धारणा होती आणि त्यामुळे जगातील अनेक दलदलींचा निचरा करून त्यामध्ये भर घालून दलदल कमी करून त्या जमिनीचा वापर लागवडीसाठी, कुरणासाठी किंवा नागरी वस्त्या उभारण्यासाठी करण्यात आला आणि तेथे त्या ठिकाणी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर भराव घालून ही जमीन बांधकामासाठी सुद्धा वापरली गेली. आता मुंबई हे सुद्धा 7 बेटांवर वसलेले शहर आहे आणि या बेटांच्या दरम्यान असलेल्या जलभागांवर दगड किंवा मातीचा भराव घालून जमीन तयार केली गेली आणि मग त्यावर वस्ती, रस्ते, उद्योग हे विकसित झाले. अशाच प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात जर जमीन मोकळी करायची असेल तर त्या ठिकाणी जंगलतोड सुद्धा केली जाते. बघा मुलांनो, माणसाला वृक्ष वेलींचे मोठेपण, त्याची आवश्यकता फार पूर्वीच कळलेली होती आणि म्हणूनच एका संस्कृत श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की त्यागाच्या भावनेने स्वतः उन्हात उभे राहिलेले ते वृक्ष इतरांना सावली देतात, ज्यांची फळे फुले सुद्धा दुसऱ्यांसाठी असतात. असे वृक्ष एखाद्या सत्पुरुषासारखे असतात. संत तुकाराम तर म्हणतात, वृक्ष वल्ली आम्हा सोयरे. अशा या उपकार करत्या वृक्षांचा आज ऱ्हास होत आहे. मानवाने बेसुमार जंगल तोड करून वैराण वाळवंटे निर्माण केली आहेत.
जळणासाठी आणि घरे बांधण्यासाठी जंगलतोड केल्यामुळे जंगलातील सजीवांचे अन्न व पाण्याचे स्रोत कमी होत जातात. जसजशी जंगलतोड होईल, या जंगलतोडीचा आपल्यावर काय परिणाम होतो हे पाहायला हवं. व पाण्याचे स्रोत जंगलतोडीमुळे घटतील की वाढतील ते पाहूया. बघा, जंगलामध्ये शाकाहारी, मांसाहारी असे वेगवेगळ्या प्रकारात मोडणारे प्राणी राहत असतात. तसेच वेगवेगळ्या वेली, वृक्ष हे सुद्धा जंगलामध्ये असतात. आता हरिण, ससा यासारखे शाकाहारी प्राणी जे आहेत ते वनस्पतींवर किंवा तिथे वाढणाऱ्या गवतावर जगत असतात. आणि ह्या जंगलातील गवत, वनस्पतींचे पाने, फुले, फळे, कंदमुळे यावर ते जगत असतात. परंतु जंगलतोड जर झाली तर सजीवांची अन्न साहजिकच नष्ट होईल आणि या शाकाहारी प्राण्यांची शिकार करून जे वाघ, सिंह यासारखे मांसाहारी प्राणी जगत असतात त्यांना सुद्धा अन्न मिळणार नाही. म्हणजे सजीवांचे अन्न नष्ट होईल. तसेच जंगलातील वृक्षतोड झाल्याने पाण्याचे स्रोत सुद्धा नष्ट होऊ शकतात. जंगलातील मोठे मोठे वृक्ष असतात, त्यांच्यामुळे पाऊस पडण्यास मदत होत असते. तसेच जमिनीत पाणी मुरण्यासाठी, पाण्याची पातळी वाढण्यासाठी सुद्धा मदत होत असते. जंगलातील वृक्षतोड होणे म्हणजे जंगल नष्ट होणे. या वृक्षतोडीमुळे होतं काय की तापमानात वाढ होते आणि त्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे त्या प्रमाणात जर पर्जन्यवृष्टी झाली नाही तर जमिनीवरील पाण्याचे जे काही मोठे मोठे साठे आहेत ते कमी होतात आणि भूगर्भातील जलपातळी जी आहे ती सुद्धा वाढत नाही आणि साहजिकच तलाव, ओढे यासारख्या जलस्रोतांच्या संख्येमध्ये आपोआप घट होत जात असते. त्यामुळे वृक्षतोडीमुळे ह्या सर्वांची हानी होत असते. मुलांनो, पर्यावरणात वेगवेगळ्या सजीवांचे निवारे सुद्धा असतात. जंगलामध्ये वाघ, सिंह गुहेत राहतात. ससा बिळात राहतो. हरिण, वाळवट, काळवीट यासारखे प्राणी झाडाच्या आडोशाला राहतात. मुंग्यांसारख्या कीटकांची मोठी मोठी वारुळे असतात. झाडावर सुद्धा अनेक पक्ष्यांची घरटी असतात. खारुताई सारखे प्राणी म्हणा, पोपट, घुबड यासारखे पक्षी म्हणा, हे सुद्धा झाडांवरील ढोल्यांमध्ये राहत असतात. जंगलामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात आणि त्यातून शाकाहारी प्राण्यांना अन्न, निवारा मिळत असतो. मधमाशांचे घर म्हणजे मधमाशांचे पोळे, यातून मिळणारे मध हे सुद्धा अस्वलासारख्या प्राण्यांचे अन्न असते बरं का. म्हणजे घनदाट जंगल अनेक प्राण्यांचा निवारा असतो. तसेच जंगलातच त्यांच्या गरजांची सुद्धा पूर्तता होत असते. जंगले कमी झाली तर तेथील जैवविविधतेचा ऱ्हास होतो. म्हणजे त्या जंगलात जे विविध प्रकारचे सजीव असतात ते नष्ट होत जातात. मुलांना जंगलच राहिले नाही तर सजीवांची संख्या वाढेल की कमी होईल? तर निश्चितच ती कमी होणार आहे. सजीवांमध्ये वनस्पती आणि प्राणी ह्या दोन्हींचा समावेश होतो. जंगलातील वनस्पतींचा व प्राण्यांच्या वास्तव्याच्या म्हणजे राहण्याच्या जागा कमी होतील. वृक्षतोड झाल्याने पक्षी झाडांवर राहायचे, त्यांची घरटी नष्ट होती. काही प्राणी पक्षी ढोल्यांमध्ये राहत होते. काही माकडासारखे प्राणी झाडावर राहत होते, त्यांचा निवाराच नष्ट झाला. आता ते काही जंगलात राहू शकणार नाही. साहजिकच हे सजीव आता त्या जागी न राहता नवीन निवारा शोधण्यासाठी दुसरीकडे जातील. मग ते एका जंगलातून दुसरीकडे जाऊ शकतात किंवा शहरात, गावात, शेतात पण जाऊ शकतात. बघा, जंगल हे वन्य प्राण्यांचे हक्काचे निवासस्थान असते. पण जंगलतोड झाली तर त्यांचा निवाराच राहत नाही व त्यांना निवाऱ्यासाठी दुसरीकडे जाण्याची गरज निर्माण होते. बघा मुलांना, एक बडबड गीत आहे, हे प्रसिद्ध बडबड गीत तुम्ही ऐकलं असेल. त्याचं शेवटचं कडवं मी गात आहे. बघा, एक होता डोंगर, डोंगरावर झाड, झाडाला खोड, खोडाला फांद्या, फांद्याला पान, पानात खोपा, खोप्यात अंड, अंड्यात पिल्लू, पिल्लाला चोच, चोचीत दाणा, दाणा झाला चुर, चिमणी उडाली भुर, हिरवळ बाजूलाच होती हिरवळ बाजूला.
बघा, गाणं छोटसच आहे, परंतु त्यातून आपल्याला पर्यावरणाचं छान उदाहरण मिळते की एक वृक्ष हे चिमणीसारख्या कितीतरी पक्ष्यांचं आश्रयस्थान असतं. एक मोठा वृक्ष वाढवण्यासाठी कितीतरी वर्ष लागतात आणि एका क्षणात जर ते तोडले, वृक्षतोड झाली, तर अशा कितीतरी पक्ष्यांचा निवारा नष्ट होऊ शकतो. बघा मुलांनो, डिसेंबर 2020 ची बातमी होती की पुण्यात पुन्हा अवतरला रानगवा. डिसेंबर महिन्यात 2 वेळा रानगवा हा प्राणी जंगलातून आला होता. रानगवा हा खरं तर जंगलात राहणारा प्राणी आहे. आपल्याला पाळीव प्राणी व जंगलात राहणारे प्राणी माहित आहेत. रानगवा हा जंगलात आढळणारा आणि जंगलात राहणारा प्राणी आहे. मग तो शहरात आला कशा प्रकारे, ती बातमीच आपण बघूया. पुणे शहरामध्ये कोथरूड उपनगर आहे आणि तिथे महात्मा सोसायटीमध्ये हा रानगवा जवळजवळ 3 तास होता आणि नंतर आपल्या वन विभागातील काही लोकांनी त्याला गुंगीचे किंवा भुलीचे इंजेक्शन देऊन तो वन विभागाने गाडीतून त्याला नेऊन पुन्हा जंगलात सोडले होते. परंतु थोड्याच काळामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा एकदा पुण्यामध्ये बावधन येथे 5 तास एक रानगवा आढळून आला, परंतु त्याला पुन्हा जंगलात सोडण्याचे प्रयत्न केले गेल्यानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात वन विभाग यशस्वी झालं आणि रानगवा जो आहे तो आपल्या जंगलामध्ये सोडण्यात आला. अशा प्रकारे 2 वेळा पुणे शहरामध्ये रानगवा अवतरला होता. तसंच 30 डिसेंबर 2020 ला पुणे शहरातील वारजे येथे अशाच प्रकारे हरणांचा एक कळप दिसून आला आणि ही बिल्डिंगच्या आवारात फिरत असणारी हरणे तुम्हाला दिसत असतील. खरं म्हणजे हरिण ही जंगलात राहतात, शहरात आणि गावात ते आढळत नाही. अशाच प्रकारे संजय गांधी उद्यान मुंबई येथून सुद्धा आजूबाजूच्या इमारतीत बिबट्या किंवा बिबळे शिरल्याच्या बातम्या वरचेवर येत असतात. याचप्रमाणे नाशिक सारख्या शहरातही बिबळ्या शिरल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात वाचायला मिळतात. दक्षिण भारतात सुद्धा हत्ती शेतीमध्ये किंवा गावामध्ये घुसल्याच्या बातम्या किंवा व्हॉट्सअपवर सुद्धा तुम्ही काही व्हिडिओ व्हायरल झालेले बघितले असतील. माकडे सुद्धा जंगलातून नजीकच्या शहरात गावात शिरतात. बरेचदा घरात शिरून सुद्धा नासधूस करतात. अशा गोष्टी वरचेवर घडत असतात, कारण या जंगली प्राण्यांना त्यांचा अधिवास कमी पडतो. याचं कारण आहे जंगलतोड. हे झाले जंगलतोड झाल्याने पर्यावरणावर होणारे परिणाम. असेच परिणाम विविध प्रकारच्या प्रदूषणामुळे पर्यावरणावर होत असतात. मग प्रदूषण कोणते? मग ते हवा प्रदूषण असेल, जल प्रदूषण असेल किंवा भूमी प्रदूषण म्हणजेच मातीचे प्रदूषण असेल. आता बघूया हवा प्रदूषण कशामुळे होतंय. इंधनाच्या ज्वलनातून काही विषारी वायू बाहेर पडतात आणि तसेच ज्वलनातून मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण होतो. यामध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड यासारख्या वायूंचा समावेश असतो. तसेच उद्योगधंद्यातून, कारखान्यातून सुद्धा हवेमध्ये मिथेन सारखे काही विषारी वायू मिसळत असतात आणि यामुळे हवेचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असते. जलप्रदूषण पण होत असते. ते जलप्रदूषण म्हणजे काय? तर पाण्याच्या स्रोतांचे प्रदूषण. जलप्रदूषण ही एक पूर्णपणे मानव निर्मितच समस्या आहे. सांडपाणी जे असतं ना, त्यावर आवश्यक प्रक्रिया न करता ते जर जलस्रोतात सोडलं तर जलस्रोताचं प्रदूषण होत असतं. कारखान्यातूनही असे सांडपाणी सोडले जाते आणि अशा ह्या जलप्रदूषणामुळे पाण्यातील माशांसारखे जे काही जलचर असतात ते मरतात. तसेच मानवाच्या आरोग्याला सुद्धा धोका पोहोचत असतो. अशा प्रदूषित पाणी पिण्यामुळे पोटाचे विकार आणि बरेचसे रोग होत असतात. आता मुलांनो, यामुळे तेथील प्राणी आणि वनस्पतींना धोका तर पोहोचतोच, परंतु अशा सजीवांची संख्या कमी होऊ लागते आणि सरतेशेवटी अनेक सजीव नष्ट होऊ शकतात. त्याचप्रमाणे मातीचं प्रदूषण सुद्धा बऱ्याच प्रकाराने होत असतं. कारखान्यातून जर परिसरात सांडपाणी सोडले तर असे दूषित पाणी जमिनीत मुरत राहिले तर जमीन नापीक होते. तसेच शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते आणि कीटकनाशके जी वापरली जातात, ही रसायने मातीत जिरतात आणि शेवटी पावसाच्या पाण्याबरोबर वाहून शेवटी नद्यांमध्ये पोहोचतात. अशा अनेक कारणांनी पाण्याचे व मातीचे प्रदूषण होत असते.
इंधनाच्या ज्वलनातून सुद्धा कार्बन डायऑक्साईड प्रचंड प्रमाणावर हवेत मिसळतो आणि दुसरीकडे प्रचंड प्रमाणावर जंगलाचा ऱ्हास होत आहे. यामुळे वाढलेला कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यासाठी वनस्पती अपुऱ्या पडत आहेत. यामुळे होतं काय, की हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण सतत वाढत राहते आणि वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले की साहजिकच तापमान वाढते आणि अशी तापमान वाढ जगाच्या सर्व भागात दिसून येत आहे. ग्लोबल वॉर्मिंग हा जर तुम्ही शब्द ऐकला असेल तो जागतिक तापमान वाढीसाठी वापरला जातो. जागतिक तापमान वाढीमुळे अनेक पर्यावरण विषयक समस्या निर्माण झाल्या आहेत आणि यामुळे पृथ्वीवरील दुर्मिळ जीवांचा नाश होत आहे. बघा मुलांनो, या शतकात जागतिक सरासरी तापमान वाढत गेलेलं आहे आणि साधारणपणे हे तापमान 2025 पर्यंत 1 अंश सेल्सिअस वाढेल असं शास्त्रज्ञांचा होरा आहे. त्याचा अर्थ असा की दिवसेंदिवस आपली पृथ्वी अधिक गरम आणि निस्तेज होत जाणार आहे आणि यामुळे जगातील बर्फाच्छादित जी शिखरे आहेत ती खूप झपाट्याने वितळत आहेत. त्याचे दुष्परिणाम जगातील वातावरण बदलाच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळतात. मुलांनो, त्या तापमान वाढीमुळे समुद्र किनाऱ्यावरची काही बेटे किंवा गाव देश पाण्याखाली बुडायला सुरुवात झाली आहे आणि अनेक तज्ञांनी याबाबत धोक्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे. या समस्येकडे जर वेळीच लक्ष दिले नाही तर पुढच्या 50 ते 60 वर्षामध्ये जगाच्या पाठीवरील 27 देश पाण्याखाली जातील असा शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. यामध्ये श्रीलंका आणि बांगलादेश या देशांचाही समावेश असेल. भारतातील समुद्र किनाऱ्यावर असणारी गावे शहरे सुद्धा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबई, कोलकाता, चेन्नई यासारख्या 10-12 शहरांचा समावेश आहे. मालदीव सारखे बेट सुद्धा यामध्ये असेल असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. जगात सर्वात जास्त कार्बन डायऑक्साईड अमेरिका सोडते, नंतर दुसरा क्रमांक लागतो चीनचा, तिसरा क्रमांक युरोपियन सारख्या विकसित देशांचा आणि चौथा क्रमांक भारताचा लागत आहे. कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाचा गेल्या 50-60 वर्षातील वाढता वेग बघता पृथ्वीवरचे संकट टाळण्यासाठी आपल्याला खूप थोडा वेळ आहे. पेट्रोल डिझेलच्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि तसंच सर्वांनी मिळून जंगलवाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या आजूबाजूला मोठी झाडे भरपूर प्रमाणात लावणे आपल्याला शक्य आहे आणि यासाठी लोकांनी आणि सरकारने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आता अन्न साखळी आणि पर्यावरण संतुलन याबाबत आपल्याला मधुरा मॅडम सांगतील. मधुरा मॅडम. धन्यवाद मिनल मॅडम, खूपच छान माहिती समजली आहे. आता आपण बघूया पुढचा भाग. पर्यावरणामध्ये अनेक जैविक व अजैविक घटक असतात. हवा, पाणी, जमीन, माती, दगड, वारे, सूर्यप्रकाश हे सर्व घटक आणि वनस्पती, प्राणी, किडे, कीटक, जीवाणू, विषाणू, शेवाळ हे सर्व घटक यांच्या कड्या एकमेकात गुंतलेल्या असतात. हा गुंता समजणं म्हटलं तर सोपं, पण अभ्यास करत गेलो तर समजतं की शास्त्रज्ञांनाही कोड्यात टाकणाऱ्या अनेक कड्या यात गुंतलेल्या आहेत. आपण सुरुवात करूया सोप्या गोष्टीपासून. ही आहे पहिली घडी. पहिली कडी आहे वनस्पतींची. वनस्पती या जमिनीतील पाणी शोषून घेतात आणि सूर्यप्रकाशामध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. कार्बन डायऑक्साईड घेतात आणि त्यावेळेला त्या ऑक्सिजन बाहेर टाकत असतात आणि यावरच आपली जी सजीव सृष्टी आहे ती यामुळे चालू राहिलेली आहे. ही पहिली कडी आहे उत्पादक वनस्पतींची, कारण अन्न कोण तयार करतं तर या वनस्पती. आणि त्यानंतरची कडी आहे ती आहे शाकाहारी प्राण्यांची. हे शाकाहारी प्राणी वनस्पतींवर अन्नासाठी अवलंबून असतात. तिसरी कडी आहे मांसाहारी प्राण्यांची. हे मांसाहारी प्राणी अन्नासाठी शाकाहारी प्राण्यांवर अवलंबून असतात. शाकाहारी प्राण्यांना म्हणतात प्राथमिक भक्षक, तर मांसाहारी प्राण्यांना म्हणतात द्वितीयक भक्षक. पण काही असेही प्राणी आहेत बरं का की जे
वनस्पतींद्वारेही अन्न मिळवतात आणि प्राण्यांद्वारेही. असे मिश्राहारी प्राणीही काही असतात. आता हे चौथी कडी. जेव्हा वनस्पती, प्राणी सर्व मृत होतात, तर त्यांचे जे मृत अवशेष आहेत हे कुजतात. कोण कुजवतं बरं हे अवशेष? तर गांडुळं, नंतर मशरूम आपण ज्याला म्हणतो तसे वेगवेगळ्या प्रकारची कवकं, त्यानंतर काही किडे, नंतर काही जीवाणू हे विघटनाचं काम करत असतात. तर सर्व मृत अवशेष जे आहेत वनस्पती आणि प्राण्यांचे, त्यांचं विघटन झालं की परत त्यापासून माती बनते आणि ही माती अतिशय पोषक अशी असते वनस्पतींसाठी. आणि म्हणजेच वनस्पती सुद्धा प्राण्यांवर अशा प्रकारे अवलंबूनच असतात. आणि मी म्हटलं तसं पर्यावरणाच्या सगळ्या कड्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतात. आता आपण काही अन्नसाखळ्या पाहूया. या ठिकाणी सूर्याच्या सूर्यप्रकाशामुळे वनस्पती अन्न तयार करतात. या गवतावर नाकतोडा वाढतो आणि नाकतोडा गवत खाऊन जगतो. गवत हे त्याचं अन्न आहे. तर नाकतोडा याला खाते चिमणी. तर चिमणी चं अन्न आहे नाकतोड्यासारखे प्राणी. पक्षी जे आहेत, विविध पक्षी. चिमणी जी आहे ती पण खाते, पण जास्त करून काही आणखीन पक्षी जे आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर असे नाकतोड्यांसारखे कीटक जे आहेत ते खात असतात. त्यानंतर आपण बघतो दुसरी अन्न साखळी. यामध्ये सूर्यप्रकाशामध्ये वनस्पती अन्न तयार करतायत आणि आपले टुनटुन उड्या मारणारे ससोबा जे आहेत ते गवत खाऊन मोठे होत असतात आणि या सशाला अजगरासारखे प्राणी जे आहेत ते खात असतात. म्हणजेच काही जण जे आहेत ते दुसऱ्यांचे भक्ष्य असतात. आता इथे आपण बघतोय यामध्ये पहिलं एक प्रश्नचिन्ह दिसतंय. ही पहिलीच साखळी नसेल, जर का वनस्पतीच नसतील तर पुढचा नाकतोडा आणि पक्षी हे जिवंत राहू शकतात का? नाही, कारण नाकतोडे जे आहेत हे अन्नासाठी वनस्पतींवर अवलंबून आहेत. आता दुसरं चित्र बघतोय. यामध्ये सूर्य जो आहे त्याच्यापासून प्रकाश घेऊन वनस्पती अन्न बनवतायत. वनस्पतींवर एक आपल्याला सुरवंट पोसताना दिसतोय. आता या सुरवंटाला खायला असतात पक्षी आणि या पक्ष्यावर अवलंबून असतात घुबडासारखे मोठे पक्षी, शिकारी पक्षी. तर आता जर का मधल्या फळीतले पक्षी नसतील तर शिकारी पक्षी जे आहेत ते जिवंत राहू शकतील का? अर्थातच ही साखळी पूर्ण होऊ शकणार नाही आणि निसर्गाचा समतोल जो आहे तो बिघडत जाईल. आता हे आहे अन्न जाळं. म्हणजेच काय? तर प्राणी आणि जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती खातात किंवा वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं अन्न असतं. बेडूक जो आहे तो माशी पण खाईल, डास पण खाईल, नाकतोड्यासारखे खातील गोष्टी खातील, वेगवेगळे कीटक खाईल. आता बेडूक जे आहे ते सुद्धा काही पक्षी आहेत ते बेडकाला खाऊ शकतात, काही साप आहेत ते बेडकाला खाऊ शकतात. तर बेडूक सुद्धा अनेकांचं भक्ष्य होऊ शकतो. तर अशा प्रकारे ही अन्न जाळ्या ज्या आहेत या गुंतागुंतीच्या बनत जातात. माणूस निसर्गात अनेक प्रकारे हस्तक्षेप करत असतो. त्यामुळे हवा, पाणी, जमीन सर्व ठिकाणी मोठे बदल घडून येत आहेत. आता आपण पाहणार आहोत चीनमधील चिमण्यांची ही मजेशीर गोष्ट. काय झालं? चीनमध्ये अन्नधान्याची टंचाई जाणवत होती. तर तिथले जे राज्यकर्ते होते त्यांना असं वाटलं की ह्या चिमण्या ज्या आहेत, एक चिमणी जवळ-जवळ 4.5 किलो अन्नधान्य खाते आणि आपल्याकडे तर खूप चिमण्या आहेत आणि या चिमण्यांना आपण जर का मारून टाकलं तर तेवढं अन्नधान्य जे आहे ते वाचेल आणि आपण आपल्या देशातल्या लाखो लोकांना आपण अन्न पुरवू शकू, असं त्यांना वाटलं. त्यांनी एक अशी मोहीम चालवली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की डास, माशा, चिमण्या आणि उंदीर दिसतील तिथे तुम्ही मारायला सुरुवात करा. आणि तिथे शाळांमधल्या मुलांना पण शिकवलं गेलं
की हे प्राणी दिसतील हे 4 प्राणी जे आहेत हे दिसतील तिथे तुम्ही मारायला सुरुवात करा. तर इथे तुम्हाला त्यावेळेची चीनमध्ये जी पोस्टर लावली जायची ती पोस्टर इथे दिसत आहेत. तर अशा प्रकारे चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर चिमण्या मारायला सुरुवात झाली. हे साल होतं 1958. पण 2च वर्षात त्यांना कळलं खूप मोठ्या प्रमाणात चिमण्या मारल्या गेल्या आणि त्यामुळे त्यांना समजून आलं की चिमण्यांची संख्या खूपच कमी झाली आणि त्या ठिकाणी अन्नधान्याचं उत्पादनही घटलं. त्याला कारण होतं टोळांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. कारण या टोळांना खाणाऱ्या चिमण्या नव्हत्या. या टोळ्यांनी वनस्पतीची पानं खाऊन टाकली. त्याच सुमारास चीनमध्ये दुष्काळ पडला. त्यावेळेला जवळ-जवळ 150 लाख माणसं भुकेने तडफडून मेली असं म्हणतात. चायना गव्हर्नमेंटनी शेवटी चिमण्यांना मारा ही मोहीम मागे घेतली आणि त्यांना रशियातून 2,50,000 चिमण्या आयात कराव्या लागल्या. आपण म्हणू काय मूर्ख लोक आहेत, चिमण्यांना मारतं का कोणी? असं तुम्हाला वाटलं असेल, हो की नाही? पण आपल्या येथेही चिमण्यांची संख्या घटत आहे. 20 मार्च हा जागतिक चिमणी दिवस असतो. ही वेळ का आली बरं? चिमण्यांची संख्या घटते आहे का? रासायनिक कीटकनाशक त्यांचा वाढता वापर आपण करत आहोत. ह्या वापरामुळे चिमण्यांवर काही परिणाम होतोय का? बियाण्यांवरच्या रसायनांचा चिमण्यांवर परिणाम होतो का? आपण वळचणीला राहणाऱ्या या पक्ष्यांचा निवाराच काढून घेतलाय का? त्यांना घर बांधायला जागा शिल्लक नाही ठेवली आहे का? या सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागेल. एकमेकात गुंतलेल्या कड्या सोडवाव्या लागतील. आपण भारतीय माणसं ही काही कमी नाही बरं का. आपण काही कमी मूर्ख नाही याचा दाखला सुद्धा आपण दिला आहे. काही वर्षापूर्वी बेडकांच्या पायांना मोठी मागणी आली. त्यांना किंमतही खूप मिळू लागली. कारण त्या बेडकांच्या पायापासून त्याचा जेवणामध्ये उपयोग केला जातो आणि ते रुचकर असतात म्हणे. मग काय, बेकार तरुण मंडळी बेडूक पकडण्याच्या उद्योगाला लागली. भातांच्या खेचरांमध्ये ते मुबलक मिळायचे. बेडकांचे पाय मुंबईतून निर्यात व्हायला लागले आणि मग व्हायचा तोच परिणाम झाला. भातशेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला, उत्पादन घटलं. त्याचा संबंध या निर्यातीशी आहे हे समजून आलं. ही निर्यात बंद देखील झाली. बेडूक आयात करायची नामुष्की आपल्यावर उडवली नाही, हेही नसे थोडके. शहाणपण लवकर सुचलं म्हणायचं. आपलं पर्यावरण अतिशय संवेदनशील असतं. त्यामुळे पर्यावरणावर प्रदूषणाचे विघातक परिणाम होत असतात. ते आपल्यासह सर्व सजीवांसाठी हानिकारक असतात. प्रदूषण टाळणं हे अत्यावश्यकच आहे. भारतात हा एक प्राणी होता, त्याचं नाव चित्ता. अतिशय सुंदर उमदा असा हा प्राणी. पण हा प्राणी 1952 मध्ये भारतातून नामशेष झाला. याला नाव होतं भारतीय चित्ता. पण आता भारतीय चित्ता अस्तित्वातच नाही. या जातीतले काही चित्ते शिल्लक आहेत ते इराणमध्ये आणि म्हणून या प्रजातीला आता भारतीय चित्ताऐवजी आशियाई चित्ता असं म्हणतात. आता इराणमधून एक चित्त्याची जोडी आणून भारतीय जंगलात सोडण्याचा विचार चालू आहे की जेणेकरून चित्ता परत भारतामध्ये त्यांची संख्या वाढवायचे प्रयत्न केले जाणार आहेत. हा आहे डोडो पक्षी. डोडो हा उडण्यास असमर्थ बोजड शरीराचा असा नामशेष झालेला पक्षी आहे. हिंदी महासागरातील मॉरिशस, युनियन आणि रॉड्रिगेस बेटावर हे पक्षी राहत होते. त्यांची उंची 1 मीटर उंच होती आणि चांगले 20 ते 23 किलो एवढं मोठं त्यांचं शरीर असायचं. मोठं डोकं, भक्कम वाकलेली चोच असायची. फळं, बिया आणि कदाचित मासे खात ते फिरायचे. इसवी सन 1507 मध्ये पोर्तुगीज खलाशांनी त्यांना हजारोच्या संख्येने त्या बेटांवर पाहिलं आणि नंतरच्या काळात त्यांनी केवळ मौजे खातात गंमत म्हणून त्यांना मारायला सुरुवात केली.
त्यांची इतकी शिकार झाली की काही विचारूच नका. त्याशिवाय या प्रवाशांबरोबर आलेल्या पाळीव मांजरं, कुत्री, डुकरं, माकडं या यांनी सुद्धा या पक्ष्यांना त्रास दिला आणि मारलं. आता या पक्ष्याचं मांस रुचकर होतं का? खायला हे खूप छान लागायचे का? तर अजिबात नाही. या पक्ष्यांचं मांस अजिबात रुचकर नव्हतं. तरीही 17व्या शतकाच्या अखेरपर्यंत याच्या 3ही जाती नामशेष झाल्या. मनुष्याद्वारे एखादी जातच कशी नष्ट होऊ शकते याचं हे उदाहरण आहे. आता सध्याच्या मॉरिशसच्या नाण्यावर 10 रुपयाच्या नाण्यावर या डोडोचं चित्र आपल्याला दिसून येतं. आता हा प्राणी, पक्षी फक्त चित्रातच आपण पाहू शकतो, कारण भूमीवरून तो पूर्णपणे नामशेष झाला आहे. या ठिकाणी हे एक मुघल चित्रकार उस्ताद मंसूर यांनी 1625 मध्ये काढलेलं चित्र आहे. यामध्ये इतर भारतीय पक्ष्यांबरोबर मध्ये आपल्याला डोडोचं सुद्धा चित्र दिसत आहे. सुरतमध्ये त्या काळामध्ये एक डोडो पक्ष्यांची जोडी प्रवाशांनी आणली होती आणि आपल्याला या ठिकाणी मुघल चित्रकारांनी काढलेलं या डोडो पक्ष्याचं चित्र दिसतंय. भारतामध्ये सुद्धा 2 डोडो पक्षी प्रवाशांनी त्यावेळेला आणलेले होते. विविध प्रकारचे प्राणी किंवा वनस्पती हळूहळू नामशेष झाले तर अनेक अन्न साखळ्यांमधील कड्या नष्ट होतील आणि त्याचा परिणाम पृथ्वीवरील सर्वच जीवसृष्टीवर होईल आणि निसर्गातील पर्यावरणाचा समतोल कोलमडल्याशिवाय राहणार नाही, असं अनेक शास्त्रज्ञांचं मत आहे. आता बघूया हे शास्त्रज्ञ काय म्हणतात. हे शास्त्रज्ञ आहेत अल्बर्ट आइन्स्टाईन. त्यांनी म्हटलंय, इफ द बी डिसअपियर्स फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ, मॅन वुड हॅव नो मोर दॅन 4 years टू लिव्ह. म्हणजे जर का मधमाशी पृथ्वी तलावरून नाहीशी झाली, नामशेष झाली, तर त्याच्यानंतर मनुष्य जात फार फार तर फक्त 4 वर्ष जगू शकेल. आता इथे मधमाशी दिसते आणि ती म्हणते, इफ वी डाय वी आर टेकिंग यू विथ अस. आणि असं का? कारण या मधमाशा ज्या आहेत या मोठ्या प्रमाणावर फुलांमध्ये परागीभवन घडवून आणतात आणि त्यामुळेच अन्न तयार होत असतं. जर मधमाशा राहिल्या नाहीत तर अर्थातच वनस्पती ज्या आहेत त्यांचा देखील ऱ्हास होईल आणि वनस्पती ही आपल्या अन्न साखळीतील पहिली कडी आहे, हे विसरायला नको. खूप भयानक आहे ना हे सगळं? काय वाटतंय तुम्हाला? नक्कीच हे खूपच भयानक आहे. आपण काय करतोय पहा, आपण या अन्न साखळीतली पहिली कडीच नष्ट करतोय. आपण मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करतोय. आता पहिलीच कडी राहिली नाही, पहिलीच कडी निखळली तर काय होईल बरं? ही पहिली उत्पादकांची कडी जंगलतोडीमुळे नष्ट झाली तर अर्थातच संपूर्ण जीवसृष्टीवर याचा मोठा परिणाम होईल. म्हणूनच वृक्ष लागवड केली पाहिजे. आपल्या इथल्या स्थानिक प्रजातींचे वड, पिंपळ, कडुलिंब, करंज अशा भारतीय वृक्षांची लागवड आणि जोपासना केली पाहिजे. स्थानिक पर्यावरणाशी हे वृक्ष सहज जुळवून घेतात आणि आपल्या इथली जैवविविधता वाढवण्यामध्ये त्यांची मदत होत असते. आपल्या गरजा आणि पर्यावरणाचा ऱ्हास यांचा खूप संबंध आहे. आपल्याला खूप सारं काही हवं असतं. सुंदर वस्तू दिसली की असं वाटतं की ती आपल्याकडे हवीच. आता या सुंदर वस्तू तयार करण्यासाठी, उत्पादन त्यांचा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आपण वीज, पाणी, इंधन याचा अतिरेकी वापर करत असतो. तर ह्या आपल्या गरजा आपण ओळखल्या पाहिजेत आणि आपल्या गरजेपुरतंच आपण वापरलं पाहिजे. काही सुंदर वस्तू समजा शेजाऱ्याकडे असतील तर चालेल की? सर्व सुंदर गोष्टी आपल्याकडेच असायला पाहिजेत असं काही नाही, नाही का? छान आहे राहणं, गोड आहे. आपण सर्व निर्धार करूया की आपल्या रोजच्या व्यवहारातील कोणत्याही कृतींमुळे प्रदूषण होऊ नये, जैवसृष्टीचं नुकसान होऊ नये. यासाठी व जैवसृष्टीच्या संवर्धनासाठी आपण शक्य तेवढे प्रयत्न नक्कीच करायला हवेत. आता आपला उपक्रम. मग या वेळेला मी असा तुम्हाला उपक्रम देणार आहे की आपल्या आजूबाजूच्या पक्ष्यांचं निरीक्षण करा. कोणकोणते पक्षी आपल्या आजूबाजूला दिसून येतात, त्या पक्ष्यांची चित्र काढा. आपल्या घरामध्ये अनेक साऱ्या गोष्टी असतात.
धने, मोहरी, मेथी, बडीशेप, चवळी, मूग अशी कडधान्य असतात. त्यापैकी जे जे काही तुम्हाला मिळेल ते पेरा आणि वाढणाऱ्या रोपाचं निरीक्षण करा. त्यात होत जाणारे जे बदल आहेत इथे बाजूला दाखवलेत बघा. तर अशा बदलांची तुम्ही जे पाहत आहे त्याचं चित्र काढा. ते चित्र आम्हाला नक्कीच पाठवा. हा तुमचा यावेळेचा उपक्रम आहे आणि या ठिकाणी आपला पाठ आता संपतोय. आपला चॅनल आहे BMC एज्यू मराठी स्टँडर्ड 5. तर या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध होतील. धन्यवाद.